जर तुम्ही सतत विचार करत असाल, प्रत्येक गोष्ट मनावर घेत असाल आणि छोट्या छोट्या गोष्टींचाही तुम्हाला प्रेशर येत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण कधी कधी असं होतं ना, दिवसभर आपण काम करत असतो, अभ्यास करत असतो आणि काहीतरी मॅनेज करत असतो, तरी पण आपलं डोकं शांत नसतं. एक काम करताना दुसऱ्या कामाचा विचार, दुसरं काम करताना फ्युचरचा विचार, आणि रात्री झोपायला गेल्यावर की उद्या हे करायचंय, ते राहिलंय. म्हणजे शरीर थकलेलं असतं, पण माइंड अजूनही चालू असतो. मग आपण म्हणतो मला खूप स्ट्रेस आहे. पण इथे एक महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला खरंच स्ट्रेस कामामुळे येतोय का तुमचा माइंड एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टी कॅरी करतोय? कारण प्रॉब्लेम जर फक्त कामाची राहिली असती तर काम संपलं तर स्ट्रेस पण संपायला पाहिजे होतं. पण अनेकदा तसं होत नाही. म्हणून आज आपण स्ट्रेस कमी करण्याचे टिप्स बघणार नाहीत. आपण समजून घेणार आहोत की हा स्ट्रेस नेमका तयार कसा होतो आणि तो वाढत कसा जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या आयुष्यात जो काही स्ट्रेस आहे त्याला प्रॅक्टिकली मॅनेज कसं करायचं. कारण तुमच्या आयुष्यात आज कितीही प्रॉब्लेम असतील त्या काही लगेच बदलणार नाहीत, पण त्या प्रॉब्लेम हँडल कशा करायचं हे बदलणं शक्य आहे. तर सर्वात पहिले बघूया की तुमचा स्ट्रेस नेमका सुरू कुठून होतो. आपण स्ट्रेस म्हटलं तर पहिली गोष्ट काय येते की काम खूप आहे, डेडलाईन्स आहेत, स्टडी आहे, ऑफिसचे काम आहे, घरच्या जबाबदाऱ्या आहेत. पण नीट ऑब्झर्व करा, काही वेळेस आपल्याला काम जास्त नसतं तरी सुद्धा प्रेशर येत असतो. एक छोटं काम पेंडिंग असतं आणि ते काम आपल्या डोक्यात पुन्हा पुन्हा फिरत राहतं. मग करिअरचा विचार येतो, मग फ्युचरचा विचार येतो, फ्युचरचा विचार आला की पैशांचा विचार येतो, पैशांचा विचार आला की घरच्या जबाबदाऱ्या आठवतात. आणि काही मिनिटातच आपण जे काम करत होतो ते काम सोडून 10 वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत बसतो. मग काम सुरू होत नाही, काम पूर्ण होत नाही, मग रात्री वाटते की आज मी काहीच केलं नाही. मग इथूनच गिल्ट सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रेशर. म्हणजे एक सायकलच तयार होतो की प्रेशर, ओव्हरथिंक, काम इनकम्प्लीट, गिल्ट आणि पुन्हा प्रेशर. आणि ही सायकल रोज जर रिपीट झाली तर तुम्हाला असं वाटायला लागतं की माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण थांबा, इथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची. तुम्ही लेझी आहात, तुमच्या डिसिप्लिन नाही, तुम्ही जास्त विचार करणारे आहात असे लगेच ठरवणे योग्य नाही. कारण की अनेकदा प्रॉब्लेम तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये नसतो. प्रॉब्लेम असतो की तुमचा माइंड एकाच वेळी किती गोष्टी हँडल करतोय याच्यामध्ये. इमॅजिन करा, तुमच्या लॅपटॉपमध्ये 20 टॅब ओपन आहेत. आता लॅपटॉप बंद पडला का? नाही, स्लो झाला. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या माइंड सोबतही होतं. माइंड मध्ये खूप साऱ्या गोष्टी जर ओपन असतील तर तुम्ही फिजिकली एका कामावर तर बसलेले असता, पण मेंटली तुमचं अटेन्शन खूप साऱ्या ठिकाणी गेलेलं असतं. म्हणून छोटंसं काम सुद्धा हेवी वाटायला लागतं. जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा प्रेशर येत असेल तर स्वतःला दोष देण्याऐवजी आधी हे बघा की तुमच्या माइंड मध्ये एकाच वेळी किती गोष्टी चालू आहेत. आता तुमच्या सोबतही असे होते का ते बघा. तुम्ही काम करायला बसता आणि काम सुरू होण्याआधीच खूप सारे विचार सुरू होऊन जातात. काहीतरी इम्पॉर्टंट काम पेंडिंग आहे हे माहित असतं, पण त्याऐवजी तुम्ही छोटी छोटी काम करत असतात. आणि रात्री झोपायला गेल्यावर दिवसभरात जे झालं त्यापेक्षा दिवसभरात जे झालं नाही त्याचा विचार जास्त असतो. कधी कधी सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपलं मन पूर्णपणे ऑफ होत नाही. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा आराम करायला बसता तेव्हा सुद्धा आपल्या मनात विचार येत असतात की मी हे करायला पाहिजे होतं. म्हणजे तुमचं शरीर रेस्ट घेतंय आणि तरी सुद्धा आपला माइंड अजूनही काम करतोय. स्ट्रेस म्हणजे फक्त बाहेरची सिच्युएशन नाही, तुमच्यासोबत काय घडतंय आणि तुम्ही त्या सिच्युएशनला तुमचं माइंड कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतंय, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. एक्झाम्पल, तुम्हाला उद्या असाइनमेंट सबमिट करायची. ओके, आता ते काम कदाचित 2 तासात पूर्ण होईल आणि तुम्ही जेव्हा ते काम करायला बसता तेव्हा लगेच विचार सुरू होऊन जातो की हे काम वेळेत पूर्ण होईल का, चुकलं तर बाकीचं काम कधी करायचं. तर ऍक्च्युअल असाइनमेंट काम करण्यापेक्षा त्या असाइनमेंट बद्दलचे विचार करण्यातच वेळ जातो. आता इथे ऍक्च्युअल प्रॉब्लेम असाइनमेंट नाही, असाइनमेंट प्लस ओव्हर थिंकिंग प्लस अनसर्टनिटी इज इक्वल टू मेंटल प्रेशर. म्हणून स्ट्रेस समजून घेण्यासाठी फक्त माझ्याकडे किती काम आहे हे नाही, तर माझ्या माइंड मध्ये काय चाललंय हे पाहणं गरजेचं आहे. कारण अनेकदा स्ट्रेस कामामुळे कमी, पण त्या कामामुळे आपण किती विचार करतो यामुळे जास्त वाढतो. आता एक गोष्ट क्लिअरली समजून घेऊया की स्ट्रेस म्हणजे फक्त कामाचं प्रमाण नाही. समजा 2 व्यक्ती आहेत आणि दोघांकडे सेम काम आहे. ओके, दोघांकडे सेम डेडलाईन आहेत. आता एक व्यक्ती शांतपणे काम सुरू करते
आणि दुसरी व्यक्ती सकाळपासून विचारच करत राहते, हे वेळेत होईल का, काही चुकलं तर, पुढे काय होईल, माझ्याकडून सर्व मॅनेज होईल का. तर नीट बघा, काम दोघांचं सारखंच आहे, पण मेंटल लोड वेगळा आहे. म्हणून ट्रेसचा एक्सपिरियन्सही दोघांचा वेगळा असू शकतो. म्हणजे बाहेरचा वर्कलोड एक पार्ट आहे, पण त्यासोबत तुमच्या माइंडमध्ये किती अनसर्टनिटी आहे, किती गोष्टी अनरिझॉल्व्ह आहेत आणि त्या परिस्थितीवर तुमचा किती कंट्रोल आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. ट्रेस समजून घेण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, अनसर्टनिटी, पुढे काय होणार हे माहीत नसणं. करिअरमध्ये काय होईल माहिती नाही, रिझल्ट काय येईल माहिती नाही, फ्युचरमध्ये काय होईल माहिती नाही. आणि ब्रेनला अनसर्टनिटी फारशी कम्फर्टेबल नसते आणि म्हणूनच ते पुन्हा पुन्हा तेच विचार करत राहतं. काय होईल जर असं झालं तर, जर तसं झालं तर. दुसरी, लॅक ऑफ कंट्रोल, काही परिस्थिती तुमच्या हातात नसतात, पण आपण त्याच गोष्टींवर पुन्हा पुन्हा विचार करत राहतो. एक्झाम्पल, दुसऱ्या व्यक्तीने काय डिसिजन घ्यायचा, रिझल्ट काय येणार, फ्युचरमध्ये काय होईल, या गोष्टी तुम्ही पूर्णपणे कंट्रोल करू शकत नाही. पण आपला माइंड ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत राहतो आणि तिथेच आपली मेंटल एनर्जी खर्च होते. तिसरी, अनफिनिश्ड थिंग्स, एखादं काम पूर्ण झालं नसेल, एखादा डिसिजन बाकी असेल, कुणाला रिप्लाय द्यायचा असेल, कुणाला काहीतरी बोलायचं असेल, तर ती गोष्ट पूर्णपणे संपत नाही, ती मनाच्या बॅकग्राऊंड मध्ये चालू राहू शकते. आणि अशा अनफिनिश्ड थिंग एकत्र झाले की तुम्हाला नेमका कोणता प्रॉब्लेम आहे हेही समजत नाही. फक्त एकच फिलिंग येते की डोक्यावर खूप काही आहे. आणि म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला ट्रेस जाणवलं तर माझ्यावर किती काम आहे हा प्रश्न विचारू नका. माझ्या माइंडमध्ये किती अनसर्टेनिटी, लॅक ऑफ कंट्रोल आणि अनफिनिश गोष्टी आहेत हे बघा. आणखी एक गोष्ट ट्रेस वाढवू शकते, सतत अटेन्शन स्विचिंग. एक्झाम्पल, तुम्ही काम करताय, मध्येच व्हॉट्सअप मेसेज बघता, इंस्टाग्राम रील बघता, युट्यूब बघून घेता, मग फ्युचरचा विचार करत बसता. म्हणजे फिजिकली तुम्ही काम करत आहात पण तुमचं मन सतत इकडे तिकडे जात आहे. यामुळे फक्त तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होत नाही, तुमच्या माइंडला सतत कंटेक्स्ट बदलावा लागतो. आणि मग दिवसाच्या शेवटी तुम्ही थकलेले असता, महत्वाचं काम पूर्ण होत नाही आणि त्यामुळे गिल्ट येते आणि गिल्टमुळे पुन्हा ट्रेस वाढतो. म्हणजे पुन्हा तोच सायकल, ट्रेस, डिस्ट्रॅक्शन, इनकम्प्लीट वर्क, गिल्ट अँड मोर ट्रेस. आता इथे एक गोष्ट सांगणे खूप गरजेचं आहे. ट्रेस येतो आहे म्हणजे तुम्ही वीक आहात असं नाही, आणि ट्रेस येतोय म्हणजे तुम्ही लाईफ प्रॉपरली मॅनेज नाही करून राहिले असंही नाही. आता तुमच्या आयुष्यात ट्रेस आला तर त्या परिस्थितीला तुम्ही कसे रिस्पॉन्स करता त्यावर तुमचा ट्रेस डिपेंड राहतो. म्हणून गोल असा नाही की आपल्या आयुष्यात कधीच ट्रेस येणार नाही, कारण की डेडलाईन येणार, प्रॉब्लेम्स येणार, अनसर्टनिटी येणार, रिस्पॉन्सिबिलिटीज येणार. गोल असा आहे की ट्रेस जरी आला तर त्या सिच्युएशन मध्ये अडकून न राहता आपल्याला ते हँडल करता यायला हवं. आणि त्यामुळे आपल्याला आधी कॉमन चुका समजून घ्याव्या लागतील, कारण की न कळता आपण अशा काही कॉमन चुका करतो ज्याच्यामुळे ट्रेस कमी होण्याऐवजी अजून वाढतो. पहिली मोठी चूक, जेव्हा ट्रेस आला तर आपण त्याच्यापासून थोडं दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आपण फोन हातात घेतो, इंस्टाग्राम बघतो, युट्यूब बघतो, कुणाशी चॅट करतो किंवा म्हणतो की थोडं रिलॅक्स होऊन जाऊ. पण खरं सांगू, रिलॅक्सेशन हे महत्वाचं आहे. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होते जेव्हा रिलॅक्सेशन रिकव्हरी नसून एस्केप बनतो. 10 मिनिटाचा फोन घेतला आणि 1 तास गेला. आता ट्रेस कमी नाही झाला, फक्त त्याचं अटेन्शन दुसरीकडे गेलं. म्हणजे आता पेंडिंग काम अजून वाढलं, परत प्रेशर आला. म्हणजे आपण ट्रेस सॉल्व्ह नाही केला, तो फक्त पुढे ढकलला. दुसरी मोठी चूक, सगळं एकाच वेळी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणे. समजा तुमच्या मनात करिअरचा प्रश्न चालू आहे, त्याच वेळी काम, पैसे, घर, फ्युचर, हेल्थ, रिलेशनशिप, आणि तुम्ही एकाच वेळी सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला सोल्युशनच भेटत नाही. कारण आता प्रॉब्लेम एक नाही, तुमच्या माइंडमध्ये एकाच वेळी 10 प्रॉब्लेम ओपन आहेत. आणि मग आपण ऍक्शन घेण्याऐवजी विचारच करत बसतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नसतं. कधी कधी आपण सोल्युशन काढतो असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात आपण त्याच विचाराच्या भोवती फिरत असतो. तिसरी चूक, ट्रेस आला की थोडं रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करणे, डीप ब्रीथिंग करणे, म्युझिक ऐकणे, थोडं फिरून येणे, मूवी बघणे, झोपून घेणे, हे सगळं युजफुल आहे. पण एक प्रश्न आहे, ट्रेसचं कारण तिथंच राहिलं तर? तुम्ही 1 तास रिलॅक्स झाला, पण पेंडिंग काम अजून पेंडिंगच आहे, डिसिजन अजून बाकी आहे, फ्युचरची अनसर्टनिटी तिथेच आहे.
म्हणून थोड्या वेळाने ट्रेस पुन्हा येऊ शकतो. मी समजू शकतो की रिलॅक्सेशन महत्वाचं आहे, पण ते पूर्ण सोल्युशन नाही. शेवटची आणि सगळ्यात मोठी चूक, ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं. तुम्ही किती मेहनत करणार हे पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये, पण रिझल्ट काय येणार हे पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. पण आपण एनर्जी अनेकदा कुठं खर्च करतो? कंट्रोल बाहेरच्या गोष्टींवर. आणि मग ज्या गोष्टी खरंच आपल्या हातात आहेत त्यांच्यासाठी एनर्जीच उरत नाही. म्हणून ट्रेस आला की शांत बसणं गरजेचं नाही. आधी हे ओळखणं गरजेचं आहे की काय माझ्या कंट्रोलमध्ये आणि काय माझ्या कंट्रोलमध्ये नाही. आता पुढचा भाग खूप महत्वाचा आहे, स्किप करू नका, कारण आता आपण ट्रेस बद्दल बोलणार नाही आहोत. ट्रेस आल्यावर नेमकं करायचं काय, एक प्रॅक्टिकल सिस्टम शिकणार आहोत. आता समजा तुम्हाला अचानक ट्रेस जाणवला, कामाचा प्रेशर आहे, काम पेंडिंग आहे, फ्युचर बद्दलचे विचार सुरू झाले, सगळं काही डोक्यात एकत्र सुरू झालं. आता अशा वेळी तुम्हाला अजून 10 टिप लक्षात ठेवण्याची गरज नाही की ट्रेस सॉल्व्ह कसा करायचा. तुम्हाला फक्त एक प्रोसेस लक्षात ठेवायचा आहे आणि त्यासाठी आपण यूज करणार आहोत स्टेप फ्रेमवर्क. पहिला स्टेप आहे स्पॉट, म्हणजे तुम्हाला ट्रेस नेमकं कशामुळे येतोय हे स्पॉट करणं. आपण साधारणपणे काय करतो, मला खूप ट्रेस आहे असं म्हणतो, पण त्याऐवजी तुम्ही असं विचारायचंय की नेमकं काय झालंय. काम पेंडिंग आहे, फ्युचरची अनसर्टनिटी आहे, कोणाला काही बोलणं राहून गेलंय, की मी एकाच वेळी सर्व गोष्टींचा विचार करतोय. कारण की जोपर्यंत आपला ट्रेस स्कॅटर आहे तर आपला माइंड सुद्धा त्याला स्कॅटर प्रमाणेच हँडल कर. पण ट्रेस जर स्पेसिफिक झाला तर आपला माइंड त्याला इझिली हँडल करू शकतो. म्हणून पहिला स्टेप काय, ट्रेसला नाव द्या. दुसरा स्टेप आहे ट्रायज. आता हा वर्ड तुम्हाला खूप टेक्निकल वाटू शकतो, पण मिनिंग सिंपल आहे की काय माझ्या कंट्रोलमध्ये आहे आणि काय नाही हे ओळखणं, बस. समजा उद्या तुमचा इंटरव्ह्यू आहे, ओके. आता इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करणं हे पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे, पण इंटरव्ह्यूअर काय डिसिजन घेईल हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. म्हणून पॉइंट खूप सिंपल आहे. जर ट्रेस आला तर त्यावेळी तुम्हाला विचारायचं की कोणती गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये आणि कोणती गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये नाही. कारण तुम्ही जर ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यावर फोकस केला तर तुम्हाला सोल्युशन भेटेल, आणि ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाही त्याचाच विचार करत बसतात तर अँझायटी वाढेल. तिसरा स्टेप आहे एक्झिक्यूट. आता एकदम सिंपल आहे, ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच्या रिलेटेड एक छोटा स्टेप घ्या, एक छोटा ऍक्शन घ्या, बस. फक्त एक. एक्झाम्पल, आता तुम्हाला इंटरव्ह्यूचा ट्रेस आहे, ओके. तर आता खूप सारा विचार करू नका, फक्त 10 क्वेश्चन प्रॅक्टिस करा. कारण क्लॅरिटी नेहमी विचार करून मिळत नाही, ती ऍक्शन घेतल्यानंतर मिळते. आणि शेवटचा स्टेप आहे पॉज अँड रिसेट. आता एक खूप महत्वाचं, कारण ट्रेस मॅनेज करणं म्हणजे सतत काम करत राहणं असं नाही. तुमच्या माइंडला रिकव्हरी सुद्धा लागते. म्हणून काम केल्यानंतर थोडं पॉज करा, थोडा वेळ फोन बंद ठेवा, चालून या, पाणी पिऊन घ्या, ओके. तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलायचं असेल तर बोलून घ्या. म्हणजे काय की थोडंसं रिलॅक्स व्हा, दॅट्स इट. आता ट्रेस आला तर सगळं एकदम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त स्टेप लक्षात ठेवा. पहिला स्टेप स्पॉट, नेमकं काय ट्रेस देतंय. दुसरा ट्रायज, काय माझ्या कंट्रोलमध्ये आहे. तिसरा एक्झिक्यूट, आता मी कोणतं छोटं एक ऍक्शन घेऊ शकतो. चौथा पॉज अँड रिसेट, आता माइंडला थोडं रिकव्हर होण्यासाठी स्पेस द्या, बस. आता हा स्टेप फ्रेमवर्क ट्रेस गायब करण्यासाठी मॅजिक ट्रिक नाहीये, हा ट्रेसला हँडल करण्याची एक सिंपल प्रोसेस आहे. आता तुम्ही म्हणाल की सर फ्रेमवर्क तर समजला, पण हा रिअल लाईफ मध्ये यूज कसा करायचा. माझंच एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. मी युट्यूब कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं, ओके. पण जेव्हा सुरू केलं तर मला खूप ट्रेस जाणवायला लागला की हा चॅनल चालेल का, माझं कॉन्टेंट लोकांना आवडेल का, व्ह्यू सबस्क्रायबर वाढतील का, ओके. तर इतका प्रेशर यायचा की मी लिटरली एस्केपचा मार्ग बघायचो, झोपून घ्यायचो, फोन बघायचो, ओके. हे साऱ्या गोष्टी करायचो. मला काहीच समजत नव्हतं नेमकं करावं काय. मग मी हा स्टेप फ्रेमवर्क यूज केला. पहिला स्टेप मी यूज केला स्पॉट, म्हणजे काय की ट्रेसला मी समजून घेतलं की मला नेमकं कशाचा ट्रेस आहे. तर मला फ्युचरची अनसर्टनिटीचा ट्रेस होता, ओके. मग सेकंड स्टेप मी यूज केला ट्रायज, म्हणजे काय की कोणत्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहे. तर माझ्या कंट्रोलमध्ये होत्या स्क्रिप्टिंग, रेकॉर्डिंग, एडिटिंग, पब्लिशिंग. आणि माझ्या कंट्रोलमध्ये काय नव्हतं, सबस्क्रायबर, व्ह्यूज. आणि जेव्हा या गोष्टी मी लिस्ट केल्या तेव्हाच मला थोडा रिलीफ भेटायला लागला. तिसरा स्टेप मी यूज केला एक्झिक्यूट. आता ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच्या रिलेटेड काय काम मी केलं पाहिजे याच्यावर मी फोकस केलं. मग मी डिसाईड केलं की 10 मिनिटं स्क्रिप्ट लिहून घेऊ, आणि मी मग ते काम केलं.
आणि मग चौथा स्टेप रिकवर. काम झाल्यानंतर माइंडला थोडं रिलॅक्स करण्यासाठी मी नेचरमध्ये फिरून यायचो, थोडं म्युझिक ऐकून घ्यायचो. ओके, तर अशा पद्धतीने स्टेप फ्रेमवर्क यूज करून मी माझा स्ट्रेस सॉल्व्ह केला. आणि आता असं नाही की आता प्रॉब्लेम पूर्णपणे संपले आहे, प्रॉब्लेम अजूनही आहे, पण त्यांना हँडल करण्याचा रिस्पॉन्स बदलला आहे. आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचा खरा अर्थ हाच आहे, प्रॉब्लेम संपवणं नाही, तर प्रॉब्लेम असतानाही त्यांना बेटर पद्धतीने हँडल करणं. आता इथे जी मी तुम्हाला स्टोरी सांगितली माझी, ती पूर्णपणे रिअल आहे, कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये फेक नाही. ओके, आता याचं तात्पर्य एकच आहे की काय, की तुमच्याही लाईफमध्ये आत्ता काही प्रॉब्लेम असेल, स्ट्रेस असेल, तर हा प्रॅक्टिकल फ्रेमवर्क यूज करून बघा, तुम्हाला नक्की फायदा भेटेल. आता हा व्हिडिओ पाहून ठेवून नका द्या. तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्रेस ऑडिट करायचा आहे. फक्त 3 प्रश्न विचारायचे आहे. पहिला क्वेश्चन, सध्या मला नेमकं स्ट्रेस कशामुळे आहे? ओके, त्याचं स्पेसिफिक कारण लिहा. आता नोटबुक आणि पेन तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये लिहू शकता. ओके, आता दुसरा क्वेश्चन, तुम्हाला जो स्ट्रेस येतो आहे त्याच्यामध्ये नेमकं तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे ते लिहा. आणि तिसरा प्रश्न, तुमच्या कंट्रोलमध्ये जी गोष्ट आहे त्याच्या रिलेटेड पहिलं छोटं ऍक्शन तुम्ही काय घेऊ शकता, फक्त एक ते लिहा. आता तुमच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतील, ते सर्व एकच दम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त एकच ऍक्शन ठरवा आणि शक्य असेल तर ती आजच घ्या. कारण स्ट्रेस बद्दल विचार करत राहणं आणि स्ट्रेसला ऍक्च्युली हँडल करणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आणि फायनली, या व्हिडिओने खरंच तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड केली असेल, तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एखाद्या लाईफच्या प्रॉब्लेमवर प्रॅक्टिकल सोल्युशन काढणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.